पण साल्या मला बाहेरून ही बातमी समजली. फोन नाही केला रे यार, फोन नाही केला. साल्या तू स्वतःहून हे सांगितलं असतं तर तुझं थोबाड काय दिसलं असतं काय रे? आज आबाजी पूजा चालली असेल. आबाजींची भीती मला घालतोस? आबाजी मामा मामा नको. आबाजींची पूजा किती तास चालते ती मला माहिती आहे ना. आता 1 तास तरी म्हातारा बाहेर यायचा नाही का? आणि आबाजींचं नाव काढलं तर तुझी पॅन्ट ओली होती, झाल्या माझी नाही झाली. घाबरलास? अजिबात नाही. मी कोणालाच घाबरत नाही. तुला शब्द दिलाय ना मामा, आणि मी आता बाप होणार आहे. बाप. तू बाप आणि मी आजोबा. दिव्या, आज खूप वर्षांनी माझ्या बहिणीच्या घरात पाळणा आणणार आहे रे. पाळणा आणणार आहे. आणि माझ्यासारख्या ब्रह्मचार्याच्या मांडीवर नातवंड ठेवणार आहे. झोपलंय कळत नाही काय रे भो? ओळ्या माणसा, फोन रे. फोन. सॉरी बोललो ना मामा. नो सॉरी बोललो ना. ओके. मला वेळच नाही मिळाला. एंड्या लावायच्या नाहीत अजिबात. शेट किंवा आली टवळी दिव्या, बायकोला बघून लपतोस काय? सांगू काय गे भवानी? मामा मेला असं वाटलं की काय तुला? तसं नाही मामा, मला वाटलं तुम्हाला समजलंच असेल. मला समजलं असेल. दिव्या, बायकांची पेटंट थाप आहे. मला आता मी तुम्हाला सांगणारच होते, तुम्हाला समजलं. पण तू फोन नाही केला. एक साधा फोन. मामा सॉरी बोललो ना. सॉरी बोल. हे तुमचं जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. दिव्या, नाही बोललात सॉरी. आता काय फासावर लटकवून आले की काय? डोंट टॉक रमेश. ओके. जगायच्या वेळेला मरू नका रे जगाडे. नाही पण तुला मी शिक्षा करणार. कसली? आबाजींच्या जवळ छाती, पोट नाही छाती. काय शिकवलंय बोल लवकर. I can. I will. येस. I can. I will. 10 वेळा बोल. 10 वेळा I बोल. can. I will. I can. अगदी छान चाललंय. तरी म्हटलं आज कपिला षष्टीचा योग कसा काय जुळून आला बाई? कपिला षष्टीचा वगैरे. कपिल देव इकडे बस. अगं हा कपिल देव बापवणार आहे ना, आणि मी आजोबा. पण म्हटलं भाच्याकडून थोडी पार्टी वसूल करावी म्हणून असं व्हायचं नाही. तू रागवलीस का? मी चाललो. थांब, आता आलाय तर जेवून जा. ते बाहेर यायच्या. हे बघ, माझा स्वयंपाक झालेला आहे. सुधारत झाला की पाण्याला गोड लागेल. बस. दिव्या, आता आपण काय टाकून आलोय? टोमरस. नाही दिव्या. नाही अजिबात नाही. मामा सुधारस. मला तुझ्या बहिणीची पार्टी अजिबात नको.
मी दिवाकरला घेऊन शेरे पंजाब हॉटेलमध्ये जेवायला चाललोय. शिव 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 अरे दिव्या नाही 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 कुठं काय अंडा सुद्धा नाही. ए भाऊस आहे खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही. हे अक्के हे दिवाकरने तुम्हाला शिकवलंय का? माझ्या घरी आग लावत तुमच्या खरं बोलायला कोणाच्या बापाची भीती आहे रे? हा? एकदा जीव सदाशिव ब्रह्मचार्याला कोणाची आली आहे भीती? आम्हा संसाराला सगळे वागोबा घाबरून चला चला. देवा 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 अगं उर्मिला अगं काय हा भ्रष्टाचार तुला माहित होतं सासलं काय खातं पित होते खरं सांगू आई हा अलीकडे ना मला सुद्धा हा नाही खावंसं नाही वाटत, पण असं वाटतं निदान पाहावं तरी कसं दिसतं ते अन्न. अरे परमेश्वरा तुझे डोहाळे हा कुणीतरी धर्मपूर्ण पोटाला येणार वाटतं. कोण धर्म बुडवतंय? हो, कोण धर्म बुडवतंय? नाही कुणी नाही आमचे हे मेवणे आले होते वाटतं. नाही, त्यांचा आवाज मला ऐकल्यासारखा वाटला. हो हो भैयाच होता. आमला नाही, लगेच गेला. पंजाब का काय ते पंजाब? पंजाबी चहा पिऊन येतो असं म्हणाले. का या घरामध्ये चहा होत नाही की काय? की पाण्याचा थेंबही या घरामध्ये घ्यायचा नाही तर त्याने ठरवलंय? हो, नाही मला काही विचारू नका बाई मला नाही काय माहिती. त्याला विचारू नका, त्याला विचारू नका. पण अहो, इतर ट्रस्टीच्या मीटिंगला चाललोय, थोडा उशीर होईल. या या. उर्मिला, तुझे मामा आलेत का? नमस्कार. या. बसा. त्याचं काय बनलं, मला एक ट्रस्टीची महत्वाची मीटिंग आहे. त्या मीटिंगला जाणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही बसा, मी निघतो. हे आबाजी 2 मिनिटात मी माझं म्हणणं सांगू शकतो. बरं ठीक आहे, सांग. हे म्हणजे उर्मिलेला माहेरपणासाठी न्यायला आलो होतो. दिवाळीच्या वेळेला आपण सांगितलं कधीही नेऊ शकता, अगदी उद्या सुद्धा, पण आपली परवानगी असावी म्हणून. परवानगी आहेच, पण थोडी अडचण आहे. तसं काय, 4थ्या महिन्यानंतर तिची आम्ही पूजा ठेवली. ती पूजा आटोपली की तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. येतो. नाही पण आबाजी, ती पूजा आत्ता घातली तर नाही का चालणार? ही पूजा 4थ्या महिन्यानंतर घालतात असं आमच्या शास्त्री बुवाने सांगितलं. मीरा, बाबांचा चहा करायला जवळ. हो हो उर्मिले, अगं कसली पूजा म्हणतात आबाजी हे? हा? आयुष्य गेलं आमचं भिक्षुकी करण्यात, पण गर्भाशीची 4थ्या महिन्यातली पूजा आम्हाला माहिती नाही का? बाबा मला खरंच ती पूजा माहीतच नाहीये, हा? पण मला कल्पना आलीये त्या पूजेची. पण उमे बाबा नमस्कार. काय हो तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? मामा म्हणाला आज गुरुवार नंतर. जावई बापू, आम्ही निघतो आता. जे उर्मिलेला माहेरपणासाठी न्यायला आलो होतो, पण आबाजी म्हणाले 4थ्या महिन्यात कसलीशी पूजा आहे, मग न्या. असं म्हणाले आबाजी. हो ना? नाही, पण मी काय म्हणतो जावई बापू, पूजेसाठी उर्मिला 2 दिवस आली असती ना? आता आबाजी फायनल बोल. मग चर्चा कशाला? जावई बापू, तुम्ही सुद्धा एकदा स्वतंत्र विचार करा. बाबा उगीच दाताच्या कण्या करू नका. हो, उमे. आपण
आपल्या नशिबात जे काही आहे ना ते आपोआपच घडेल. त्यासाठी उगाच कुणाच्या विनवण्या करू नका. आणि आपलं नशीब आपणच घडवू अशी जर धमक असेल ना तर मग पुढे हात पसरण्याची वेळच येणार नाही. उमा बेटा, जावई म्हणजे मुलगा असतो ग. आणि मुलापुढे कसला आलाय मान अपमान. बरोबर. आणि बेटा, आपण हात पसरले नाही तर आपल्या तळ हाताच्या रेषा काय सांगतात हे कळणार तरी कसं का आपल्याला. बाबा, हात पसरल्याने नशिबात काय आहे ते कळतही असेल हो. पण नशीब घडवायचं असेल ना तर मात्र मूठ वळणंच भाग आहे. आणि मी तेच करणार आहे. उमा बेटा, बेटा, संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नसतो ग. संसारात नवरा बायकोच्या संबंधात मान अपमानाचे प्रसंग आले की त्या संबंधात फट पडते का. आणि या फटीची दरी कधी होते समजत सुद्धा नाही ग. बाबा, येतो मग. कधी ये, आनंदाने ये, सुखाने ये. बाबा, उमा, उमा नाही उर्मिला. नाही उमाच. हे बघा, तुम्ही मला उमा म्हणत होता. का? उमा म्हणजे पार्वती. ती कैलासावरच काय किंवा स्मशानात काय नवऱ्याच्या बरोबरच राहिली. आणि उर्मिला, तिच्या नशिबी 14 वर्षाचा वनवास आला. का? कुणातरी पुरुषाच्या प्रतिज्ञाकृतीचा अहंकार सुखावला जावा म्हणून. उर्मिला खरी भारतीय स्त्री. तिच्यावर अन्याय होतोय हे इतरांना तर सोडत तिला सुद्धा कळालं नाही. पण मला कळालंय ते. तू असं का बोलते उर्मिला? मी तुझ्यावर कधी अन्याय. न्याय किंवा अन्याय करण्याची वेळ यावी लागते दिवाकर. आणि आपल्या संबंधात ती आत्ता आलीये. मी तुम्हाला स्पष्टच विचारते, तुमचं आणि आबाजींचं काही बोलणं झालंय? कशाबद्दल? नजर चुकवलीत ना तरी प्रश्न चुकणार नाहीये दिवाकर. हे बघा, मला स्पष्टच सांगा, ही जी 3ऱ्या-4थ्या महिन्यातली पूजा आहे ती माझी गर्भाशय परीक्षा आहे ना? बोला ना. आणि माझ्या बाबांच्या तोंडावर फेकली ती हीच पूजा आहे ना? काय आहे उर्मिला? बाबा म्हणाले त्याचं काय आहे ना ते चांगलंच समजलंय मला. पण मी तुम्हाला स्पष्टच सांगते, मला तसलं काही करायचं नाहीये. मला मुलगी झाली ना तरी चालेल. मला मुलगीच जास्त आवडेल. पण मला आवडणार नाही. का? का? मुलगीचं पोरावडं वाढवायचं, मग मुलगा दत्तक घ्यायचा, परत एक दिवाकर घडवायचा. आश्रयच नाही. मला हक्काचा मुलगा हवाय. आई, खूप रमणं करायचंय आता. कोणीतरी येणार येणार ग, हे पाहुणे घरी येणार येणार ग. छान दिसते ना? हे कोणीतरी येणार. अरे अरे अरे, तुम्ही कुठे आला? अगं बाजूला. येड्या कुठला? अरे अरे देवा, माझ्या जन्माची वाट लावून टाकली. अरे बाळा प्रसाद, इथं काय करतोय? उर्मिला नाही. ओ बाबा, उर्मिला नाही. आपण जायच्या घरी आलोय ना. हात खेळले, भरपूर आणले ना. आईने तुझ्यासाठी आणले. चला. होय. ना सकाळपासून काम करून करून दमली. तुला काय? काळजीच नाही मला. कुठे जाऊ होता? घाबरली ना मी? येड्या कुठल्या? अरे, सकाळपासून अडथळा घालतो माझ्या कामामध्ये. ओके.
अगं काय विरू तुला दहीभात सिंगार टाकायला सांगितलं अशी का करतेस जा टाक बरं दहीभात तुला देते बाळा ये भूक लागली वर जा तिकडे दहीभात ठेवलाय अगं, चल चल लवकर चल कुठं गेली अगं उर्मिला आले आले ये. तू पाहुणे आले सुरेखा पण आली आहे ये गं लवकर या तुम्हाला सांगते माझ्या चोरचोळीला मी इतकी सुंदर दिसत होती किती वेळा सांगाल तेच तेच ऐकून कंटाळले अगदी असं बोलू नये सुरेखा या तुम्ही. बस बस. झाली का सगळी तुमची तयारी हो, हो, झाली. तुमचीच वाट बघत होते उर्मिला ठीक आहे उर्मिला छान दिसते हो तुझी साडी आमच्या भैया मामाने घेतलीये तुमची सून आहे ना लक्ष्मी सारखी दिसते हो लक्ष्मी सारखी नाही केली पार्वती सारखी दिसते अगदी पार्वती सारखी होय. अहो पार्वती सारखी नाही एकदम तुलसी सारखी दिसते बाई तर रात्री 10:30 वाजता ते कार्यक्रम येते ना स्टार प्लस ती सासवी कवी बहू हिरो. ती इराणी वेणू, किती कामं पडली नुसती बडबड 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 चल कामात लाग. बघितलं बोलायला देत नाही आणि बघायला पण देत हा, नाही चला. ताट आणि फुलार. या फक्त तुला हो सांगते हा. आली का तयारी हो, हो, या. बसा. अगं आण लवकर. ओ आणते तुला सांगते माझ्या चोरचोळीला मी इतकी सुंदर बस दिसते बस काकू, झाली. तयारी झाली. हा. ओटी भरून घेऊ का? तू कशी करणार होती अगं, तिची आई नाही ना, म्हणून. तसं नाही ग तुला पहिली मुलगी आहे ना पहिली नाही केली दोन्ही मुलीच आहेत त्यांना म्हणूनच म्हणतो मी हो मी भरू काय मला पहिला मुलगाच आहे तू मोल करेल तू आपली भांडीच घास हो तू वर्ग होती तिची मी यासाठी मी आणत नव्हतो याला पण तुझा हट्ट आहे ना आबाजी अहो, दहीभाताचा प्रसाद तरी घेऊन जा. अगं, सुरेखा, काकू, काकू. उर्मिला, उर्मिला. अरे देवा. अहो मला तुमच्याशी बोलायचं बोला ना. म्हणजे बोलायचं तेच कळत नाही. हे बघा काही मनात ठेवू नका बोला. मला वाटतं आपण उर्मिलेची गर्भजल परीक्षा करून घेऊया अहो अहो काय बोलताय तुम्ही त्यात गैर काय आहे? पण पोरीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हो साधी सुई तर टोचतात त्यात कसं झालं बरं वाईट नाही बाई आता मधुमेहाचा रोगी दर महिन्याला सुई टोचून रक्त काढतो त्याचं नाही होत बरं वाईट बरं वाईट खरं म्हणजे अबॉर्शन मध्ये सुद्धा काही रिस्क नसते मेघनाच्या बाबतीत काय झालं ठाऊक आहे ना ते दुर्दैव आपलं दुर्दैव. गेल्या 4 महिन्यामध्ये एकही केस दगावली नाही असं डॉक्टर बाई मला म्हणत होत्या मेघनाची पिशवीच पातळ होती म्हणून इतका रक्तस्राव झाला जन्मदोष होता असं म्हणाल्या त्या मग बोललात नाही मला तुम्ही कसं बोलणार कसं बोलणार का कारण त्यावेळी मी खलनायक होतो तसं काही माझ्या मुलीचा जीव मीच उर्मिला,
म्हणजे हे सगळं तुझ्याच फायद्याचं आहे. मला वाटतं आपण तुझी गर्भजल परीक्षा करून घेऊया. नाही, मला नाही करायची गर्भजल परीक्षा. नाही. बघ. हे बघ बेटा, तू गर्भजल परीक्षा करावी म्हणून मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. पण तू आता तुझ्या भावाची परिस्थिती पाहिलीस. त्याची काळजी करता करता तुझी आई गेली, तुझे वडील, तुझी वृद्ध आजी जिवंतपणे नरकयातना भोगतायत. हे बघ, हे भोग तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी म्हणतोय. शेवटी काय निर्णय घ्यायचा आहे तर तुझा तू ठरव. अहो, पण हिला होणारं बाळ हे तिच्या भावासारखंच असेल असं कशावर वाटतं तुम्हाला? बघा, असं नाही झालं तर चांगली गोष्ट आहे. पण आपण विषयाची परीक्षा का घ्या? अहो पण अहो मी काय सांगते ऐका. हे बघा, आता अनेक उपचार पद्धती आलेल्या आहेत. आपण हिला घेऊन मुंबईला जाऊ. हे बघा, मुंबई वगैरे काही नाही. अरे मुंबई काय नाही तर काय, सगळीकडे उपचार पद्धती सारखीच आहे. अहो पण ते नाही, आपण तिची गर्भजल परीक्षा इथंच करायची. अहो पण मी बस. काय- आबाजी, आबाजी तुमचा निर्णय मान्य आहे मला. मी तयार आहे. मी तयार आहे गर्भजल परीक्षा करून घ्यायला. शाबास, शाबास बेटा. उर्मिला, उर्मिला, उर्मिला. शाबास, तू योग्य निर्णय घेतलास. शाबास. आई, आई तुम्हाला माहित नाहीये हो. खरंच तुम्हाला माहित नाहीये. तो त्रास मी भोगलाय. मी भोगलाय तो त्रास. आबाजी, आबाजी मी खरंच तयार आहे. मी तयार आहे गर्भजल परीक्षा करून घ्यायला. उर्मिला, उर्मिला, हो परत एकदा विचार कर. एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नकोस. हे बघ, तू म्हणतेस ना तसं मतिमंद बाळ जन्माला जरी आलं ना तरी मी आहे ना. तू कशाला काळजी करतेस? मी सांभाळेन ते त्याला. मी सांभाळेन ना. मी सांभाळीन. अहो, मी सांभाळीन काय? उर्मिला म्हणते तेच योग्य आहे. मी सांभाळीन म्हणे. आबाजी मी तयार आहे माझी गर्भजल परीक्षा करून घ्यायला. पण एकदा यांना विचारलं असतं तर. त्याला काय विचारायचं? नाही, म्हणजे बाळ आम्हा दोघांना. काही झालं काय कार्यक्रम? एवढे मिठाई काय झालं? उर्मिला काय झालं? आबाजी काय झालं? हे बघ दिवाकर, मी एक निर्णय घेतला. कसला? आपण उर्मिलेची गर्भजल परीक्षा करायची. काय? आणि तिला मान्य आहे हे? मान्य आहे. मान्य आहे? उर्मिला, आबाजी आता जे काही म्हणाले ते खरं आहे. हो. मग कालपर्यंत जे भाषण देत होतीस त्याचं काय? हे बघ उर्मिला, तू अजिबात घाबरू नको. मी तुझ्या सोबत आहे आणि कितीही झालं ना तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाहीये. दिवाकर,
हे मगाचपासून करतोय, लागत नाहीये. अहो पुन्हा प्रयत्न करा. हॅलो, सरला नर्सिंग होम. हे बघा, जरा डॉक्टर बाईंना फोन द्या. हे मी कोण बोलतो हे महत्वाचं नाहीये. हो, रिपोर्ट बद्दल उर्मिला मुजुमदार. काय शुक्रवारी? हो, पण हे तुम्हाला कसं माहित? डॉक्टर बाईला फोन द्या. त्याने सगळं बरं. अहो अहो काय झालं? रिपोर्ट शुक्रवारी देतो. हा? पण रिपोर्ट मध्ये काय आहे? अहो, देवाजवळ साखर ठेवा, म्हणजे मुलगा आहे असं म्हणायला त्या. अगं बाई, अहो पण नक्की ना? डॉक्टर बाई म्हणताय म्हणजे नक्कीच. हो, देवासमोर साखर ठेवते. देवा अगं बाई. अहो अहो, सुनबाई आल्या बरं का? हा बाई, आले का? उर्मिला थांब हो तिथेच, आलेच मी. दिवाकर, डॉक्टर बाई रिपोर्ट केव्हा देतो म्हणाल्या? सोमवारी की शुक्रवारी? शुक्रवारीच म्हणाले. नक्की शुक्रवारी? हो, शुक्रवारीच म्हणाले. उर्मिला थांब हो, तुझी दृष्ट काढते बाई. थांबा. आल्या गेल्याची उद्या खेताची दृष्ट माझ्या तुझ्यावरून निघून जाऊ दे ग बाई. हा ये बाई. अरे देवा. आई हा, नमस्कार करते ना. आयुष्यवंत हो. परमेश्वर पावला ग बाई. देवा. उर्मिला, काही खावंसं वाटलं तर सांग बरं. हो, आज काय बनवू? थालीपीठ. बरं, बनवते हो. उर्मिला, बाहेर ये. काय हो? आता आपण जी टेस्ट करून आलो आहोत ते मनापासून पटलंय तुला? आता यात न पटण्यासारखं काय आहे? माझं बाळ फक्त व्यवस्थित आहे की नाही तेवढंच तर पाहिले ना आपण. या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी आहेत. आत लपलेली गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे ते दवाखान्यातलं बोर्ड वाचलंस ना? आता 500 रुपये भरा आणि भविष्यातले 50,000 रुपये वाचवा. स्त्री नावाची पापाची राशी तयार होण्याच्या आतच नष्ट करण्याची धडपड. काय हो? नाही, भैया मामांनी तुम्हाला काही गंडाबिंडा बांधलाय की काय? गेल्या 2 वर्षापासून पाहतीये, अगदी समाज सुधारकासारखं बोलताय. विषय बदलू नको. तुम्हाला काय वाटतं? आम्ही विचारच करू नये आश्रितांना तर. पण मी आता गप्प नाही बसणार. माझा कोणावरच विश्वास नाहीये. आता कशावर आणि कोणावरच विश्वास नाही ठेवायचा म्हटल्यावर कोणतरी काय करणार? हो का? ठेवतो ना मी विश्वास, ठेवतो. मग सर सरकारी दवाखान्यातून का नाही करून घेतली टेस्ट? बोल ना. तसं कशाला? बाळंतपणासाठी तुझ्या बाबांनी ज्या दवाखान्यात नाव नोंदवलं होतं तिथून का नाही करून घेतली टेस्ट? बोल. हे बघा, तुम्ही उगाच माझी सत्व परीक्षा पाहू नका. या घराच्या विरोधात जाऊन मला नाही काही बोलता येणार. वा, कालपर्यंत विचार करणारी बदलली. कालपर्यंत मला शिकवत होतीस ना, मला भाषण देत होतीस ना. हे बघ, तुला जमत नसेल ना तर ते धाडस मी करून दाखवतो. मी करेन आबाजींना विरोध, पण तुझा होकार असेल तरच. शेवटी तुझ्या संमतीशिवाय ते काहीच करू शकणार नाहीये. आणि जास्तीत जास्त काय होणार? खरंच सोडावं लागेल ना. आहे माझी तयारी. हे बघा, आबाजींना जी काळजी वाटते ना तीच काळजी मलाही वाटते. कसली? प्रसाद सारखी. प्रसादमुळे माझ्या बाबांना जिवंतपणी नरकवास भोगावा लागतोय.
ठेवली नाहीये. या नियतीनेच मला असा कोपऱ्यात गाठलाय ना, सुटकेची जागाच ठेवली नाहीये. आणि ही जाणीव ही दिली आहे की माझी लढाई मलाच लढावी लागणार आहे, एकट्यालाच. तरी शीघ्र संसार यातना हे दयानिधे श्री गजानना त्रिविध तापहा जाळीतो वती मेला फोन पण लागत नाहीये. काय करून ठेवलं या पोरीने नसते उद्योग. काय ग तुला हे नसते उद्योग करायला कुणी सांगितले? हा काय गरज होती भैयाला सगळं सांगण्याची? आता सांगते ते पण ऐन वेळी. आता तो 12 फिरल्यावरचा मुंजा तरी घरी सापडणार आहे का? अगं आता बघत काय उभी राहिलीस? फोन तरी लाव. हो हो. आणि काय सांगू? काय सांगतेस? इकडे येऊ नको म्हणावं. ते मला म्हणतील की माझ्या बहिणीच्या घरी येतोय, इथे येऊ नको म्हणणारी तू कोण? पण हे असले फालतू धंदे करायला तुला सांगितले म्हणून हा? घरातून बाहेर काढले ना म्हणजे समजेल हो. 2 वेळेसच्या जेवणाला मोताद झालीस ना की समजेल सगळे समाजातले समान हक्क वगैरे. आई, घरातून बाहेर काढलं ना तर कोर्टात जाऊन हक्क वसूल करू. बरोबर शिक्षण झाली आहेत ना तुमची. घरातून बाहेर जरी काढलं तरी स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. तुम्हाला कसली आली आहे भीती? अहो आई, तुम्हाला तरी कसली आली एवढी भीती? भीती आमची धड माहेर उरली नाही. ती घरं बहिण्यांच्या नात्यागोत्यांची झाली. सासर तर आमचं कधीच नव्हतं. धर्मशाळेत कसं दाखल व्हायचं ते माहिती नाही. देवळाच्या बाहेर हल्ली भिकही घालत नाही ग कोणी. अहो आई, किती घाबरते हा? तुला नाही कळणार. तुला नाही कळणार बाई. पण हे बघ, तू भैयाला या प्रकरणात गुंतवायला नको होतं. मागे भैयाला मी माझी शपथ घातली आणि डोळ्यात एकच पोटची पोर गमावली गवी. पुन्हा तेच. काही बदल नाही. करणाऱ्यात नाही आणि अडवणाऱ्यातही नाही. सोसणाऱ्याच्या काळजाची ताकद मात्र कमी कमी होत जाते. नाही उर्मिला, आता नाही सहन होत मग. आता नाही सहन होत. अहो आई, तुम्हाला काही सहन करायला लागू नये म्हणूनच चाललंय ना हे सगळं. हा? आणि मी तुम्हाला सांगितलं ना, भैया मामा आले ना की सगळं काही व्यवस्थित होईल. अशा समजुती बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेला काढल्या. आपल्या माणसाची काळजी करू नका, करू नका. पण राहत का ग? नाही राहत, नाही राहत. अहो आई, पण म्हणून एकदा डोळ्यासमोर जे घडलंय तेच तेच परत घडू द्यायचं? काय करायचं बाई? नशिबात असेल ते
सॉरी